हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण नवीन चॅप्टर्सला सुरुवात करतोय. आज आपण थर्ड चॅप्टर पाहतोय. चॅप्टरचं नाव आहे ॲडव्हान्स्ड जावास्क्रिप्ट. प्रिव्हियस लेक्चर्सला आपण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हा चॅप्टर आपण संपवला होता. त्याच्यामध्ये आपण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय, त्याचे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे दोन टाईप्स, ऑफ पेज SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. त्याच्यानंतर सेकंड टाईप ऑन पेज सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. हे दोन टाइप्स आपण पाहिले होते. त्यासोबत त्याची दोन टेक्निक्स पाहिली होती. त्याच्यामध्ये व्हाईट हॅट SEO, ब्लॅक हॅट SEO. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की ऑप्टिमायझिंग द वेबसाईट किंवा ऑप्टिमायझिंग द SEO कोणत्या टेक्निक्सद्वारे आपण ऑप्टिमायझेशन करू शकतो, ते टेक्निक्स सगळे आपण पाहिले होते. त्याच्यानंतर लास्ट पॉईंट पाहिला होता आपण SEO ऑडिट म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचं ऑडिट कसं केलं जातं, त्या ऑडिटचा उपयोग काय, ऑडिट कशासाठी केलं जातं, हे सगळे पॉईंट्स आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये कंप्लीट केले होते. आजच्या लेक्चर्समध्ये आपण थर्ड चॅप्टरला सुरुवात करतो. चॅप्टरचं नाव आहे ॲडव्हान्स्ड जावास्क्रिप्ट. मग आता हे जावास्क्रिप्ट म्हणजेच काय, जावास्क्रिप्ट लँग्वेजचा यूज कशासाठी होतो, नेमकं जावास्क्रिप्ट लँग्वेज कोणी डेव्हलप केली, हे सगळे आपण इंट्रोडक्शन पार्टमध्ये तुम्हाला मी त्याची ब्रीफली इन्फॉर्मेशन सांगणार आहे. तर बघा, जावास्क्रिप्ट ही स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. जशी HTML ही हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे, तशी जावास्क्रिप्ट ही स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. आता ही स्क्रिप्टिंग लँग्वेज कोणी डेव्हलप केली, तर बघा, जावास्क्रिप्ट लँग्वेजचा शोध आपण असं म्हणू शकतो, शोध किंवा त्याचे जे फाउंडर आहेत, फाउंडर नाही म्हणतात आपण त्याला, की त्याची सायंटिस्ट आपण म्हणू शकतो, की जावास्क्रिप्ट लँग्वेज ही ब्रेंडन इच, बघा ब्रेंडन जावास्क्रिप्ट लँग्वेज ही ब्रेंडन इच ह्या सायंटिस्टने डेव्हलप केली. आणि ती कधी केली, तर इयर 1995 1995 साली ब्रेंडन इच ह्या शास्त्रज्ञांनी, ह्या डेव्हलपरने आपण म्हणू शकतो, की त्यांनी जावास्क्रिप्ट लँग्वेजचा शोध लावला आणि त्यांनी त्याचं पहिलं वर्जन त्यावेळेस डेव्हलप केलं. आता बेसिकली त्यांनी जे सुरुवातीला हे जे वर्जन डेव्हलप केलं, ह्या वर्जनला त्यांनी नाव दिलं होतं की ECMA स्क्रिप्ट. बघा, जावास्क्रिप्ट लँग्वेजला बेसिकली ECMA स्क्रिप्ट ह्या नावाने ओळखलं जातं किंवा ECMA लँग्वेज स्क्रिप्ट लँग्वेज या नावाने संबोधलं जातं. आता या लँग्वेज चे बऱ्यापैकी 2095 ते आता जवळजवळ 2020 आतापर्यंत त्याचे बरेचसे वर्जन्स त्याच्यामध्ये आले. आता कोणकोणते वर्जन्स आहेत, त्याचे एडिशन्स कोणते आहेत, ते बेसिक तुम्हाला मी याचं इंट्रोडक्शन करून सांगतो. की बघा, ज्यावेळेस सुरुवातीला 1995ला ब्रेंडन इच यांनी ज्यावेळेस ती लँग्वेज सुरुवातीला डेव्हलप केली, त्यावेळेस त्यांनी त्याचं फर्स्ट वर्जन डेव्हलप केलं. त्याचं वर्जन रिलीज झालं कधी, तर 1997ला याचं फर्स्ट वर्जन म्हणजे ECMA स्क्रिप्ट फर्स्ट एडिशन, त्याला आपण वर्जन देखील म्हणू शकतो, की 1997ला ECMA स्क्रिप्टचं फर्स्ट वर्जन रिलीज झालं. आता 1997ला फर्स्ट वर्जन रिलीज झाल्यानंतर दुसरं वर्जन जे आहे ते 1998ला 1998ला याचं सेकंड वर्जन हे रिलीज झालं. त्याच्यानंतर परत 1999ला थर्ड एडिशन किंवा थर्ड वर्जन, हे थर्ड वर्जन 1999ला आलं. आता अप टू 2020 पर्यंत लेटेस्ट वर्जन म्हणजे आता अप टू, बघा आपण असं म्हणू शकतो, अप टू 2018 मध्ये हे ECMAचं स्क्रिप्ट जे आहे किंवा आपण जे आता जावास्क्रिप्ट वापरतो, ते आपण कोणतं वर्जन वापरतो, 2018. आता म्हणजे बघा, सुरुवातीला 1997 जे पहिलं वर्जन आलं त्याच्यामध्ये
चेंजेस होऊन दुसरं व्हर्जन आलं, त्याच्यामध्ये चेंजेस होऊन तिसरं व्हर्जन आलं, त्याच्यामध्ये चेंजेस होऊन नंतर चौथं आलं, नंतर पाचवं आलं, आणि आता लेटेस्ट व्हर्जन कोणतं आहे तर ECMA स्क्रिप्ट किंवा जावा लँग्वेज स्क्रिप्ट 2018 हे लेटेस्ट व्हर्जन आता आपण यूज करतो. आता बघा, ही जावा स्क्रिप्ट जी लँग्वेज आहे, ही जावा स्क्रिप्ट लँग्वेज ही टोटली पूर्ण जावा, आपण जे तुम्ही जावा लँग्वेज ऐकून असाल, जावा लँग्वेज पेक्षा ही टोटली पूर्णपणे डिफरंट आहे, पूर्णपणे वेगळी आहे. आता जर वेगळी असण्याचं कारण काय तर जावा लँग्वेज जी आहे, ही जावा लँग्वेज ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड, प्युअरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. प्युअरली हा शब्द का वापरला तर ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे जेवढे कन्सेप्ट आहेत, जेवढे त्याचे फीचर्स आहेत, ते सगळे फीचर्स आणि त्याचे कन्सेप्ट याला जावा लँग्वेज सपोर्ट करते. पण जावास्क्रिप्ट ही लँग्वेज प्युअरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आपल्याला म्हणता येत नाही. ती का नाही म्हणता येत तर त्याचं कारण असं की जावास्क्रिप्ट लँग्वेज ही फुल्ली म्हणजे पूर्ण किंवा त्याची एक छोटासा पार्ट पूर्ण ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्टला पूर्णपणे सपोर्ट करत नाही. म्हणून जावास्क्रिप्ट लँग्वेज ही फुल्ली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हटलं जात नाही. आता बघा, जावास्क्रिप्ट लँग्वेजचा उपयोग कशासाठी केला जातो तर बघा, मोस्टली आपण तुम्ही ऐकून असाल किंवा आपण प्रिव्हियस इयरला पण पाहिलं होतं की जावास्क्रिप्ट लँग्वेजचा उपयोग किंवा ह्या स्क्रिप्टिंग लँग्वेजचा उपयोग हा इंटरॅक्टिव्ह किंवा डायनामिक वेब पेजेस तयार करण्यासाठी केला जातो. आता ही डायनामिक वेब पेजेस म्हणजे नेमकं काय हे पण आपण तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो. तर बघा, वेब पेजेसचे दोन प्रकार पडतात. आपण अगोदरच्या लेक्चरला पाहिलं होतं सुरुवातीच्या लेक्चर्समध्ये की वेब पेजेसचे दोन प्रकार, वेबसाईटचे दोन प्रकार, वेबसाईटचे नाही, वेब पेजेसचे. मग वेब पेजेसचे दोन प्रकार कोणते पडतात, त्याच्यामध्ये पहिला प्रकार पडतो तो म्हणजे वेब पेजेसचे दोन प्रकार. त्याच्यामध्ये पहिला प्रकार बघा, वेब पेजेस याचे दोन प्रकार. पहिला कोणता स्टॅटिक आणि दुसरा डायनामिक. पहिला प्रकार पडतो स्टॅटिक, दुसरा डायनामिक. आता स्टॅटिक म्हणजेच काय आणि डायनामिक म्हणजे काय हे बघूया. स्टॅटिक म्हणजे काय तर ज्या वेब पेज मधला कंटेंट हा चेंज होत नाही अशा वेब पेजला स्टॅटिक वेब पेज असं म्हटलं जातं. आणि डायनामिक वेब पेज म्हणजेच काय, ज्या वेब पेज मधला कंटेंट हा वारंवार चेंज होतो. ज्यावेळेस तुम्ही एखादी ती वेब पेज रिक्वेस्ट करता, त्यावेळेस तुम्हाला नवीन कंटेंट मिळतो किंवा ते पेज जे आहे ते ऑटोमॅटिकली अपडेट होत असतं, ते पेज रिस्पॉन्सिव्ह असतं, अशा पेजेसला डायनामिक वेब पेज असं म्हटलं जातं. मग बघा, मोस्टली HTML लँग्वेजचा उपयोग हा स्टॅटिक वेब पेजेस तयार करण्यासाठी केला जातो. HTML लँग्वेज जे आहे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, त्या हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज मधले जे कोडिंग यूज करून त्याच्यामधले टॅग यूज करून आपण स्टॅटिक वेब पेजेस पण तयार करू शकतो आणि डायनामिक पण करू शकतो. पण फुल्ली डायनामिक वेब पेजेस तयार करण्यासाठी त्याला जावास्क्रिप्टची मदत घ्यावी लागते. म्हणजे मोस्टली पहिलं आपल्याला असं म्हणू शकतो आपण की जावास्क्रिप्ट यूज करण्यामागचं महत्त्वाचं कारण काय तर जावास्क्रिप्ट हे डायनामिक वेब पेजेस तयार करण्यासाठी यूज केलं जातं. मग आता हे डायनामिक वेब पेजेस, डायनामिक म्हणजे तुम्हाला मी आता समजून सांगितलं की डायनामिक म्हणजे ते जे पेज आहे वेब पेज ते रिस्पॉन्सिव्ह असतं, त्याच्यामधला कंटेंट हा ऑटोमॅटिकली चेंज होत असतो. त्याच्यामधले जे तुम्ही त्याच्यामध्ये जे दिलेले जो कंटेंट असतो किंवा त्याच्यामधले जे अदर पार्ट्स असतात, त्याच्यामधले जे ब्लॉक्स असतात ते ऑटोमॅटिकली चेंज होत असतात. म्हणजे ते वेब पेजेस हे रिस्पॉन्सिव्ह असतं. मग अशा टाईप्सचे वेब पेजेस तयार करण्यासाठी जावास्क्रिप्ट लँग्वेजचा यूज केला जातो. हे झालं एक महत्त्वाचं कारण की जावास्क्रिप्ट यूज करण्यामागचं. मग बघा, मोस्टली दुसरं अजून कारण असतं की जावास्क्रिप्ट लँग्वेज काय यूज करायची, त्याची कारण पण एक सुरुवातीला मी तुम्हाला इथे लिहून दाखवतो. तर बघा, जावास्क्रिप्ट पहिला यूज करण्यामागचं कारण महत्त्वाचं म्हणजेच काय तर जावास्क्रिप्ट डायनामिक वेब पेजेस क्रिएट करतं. टू क्रिएट डायनामिक वेब पेजेस, टू क्रिएट डायनामिक वेब पेजेस. सेकंड पॉइंट त्याचा असा की जावास्क्रिप्ट कशासाठी यूज करावं तर जावास्क्रिप्ट ही इंटरप्रिटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. तर जावास्क्रिप्टला इंटरप्रिटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज असं का म्हटलं जातं तर बघा, कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्ही प्रोग्राम बनवला, कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्ही कोडिंग बनवलं
तरी पण ह्या लँग्वेजेस ज्या आहेत त्या हाय लेवल लँग्वेजेस आहेत. त्यांना हाय लेवल का म्हणायचं, तर त्याच्यामध्ये सगळे टोटली आपण जे इंग्लिश लँग्वेज बोलतो, आपण जे इंग्लिश वर्ड बोलतो ते सगळे त्याच्यामध्ये यूज केलेलं असतं. पण कम्प्युटर सिस्टीमला फक्त आणि फक्त मशीन लँग्वेज समजते. बरोबर. मशीन लँग्वेज कशामध्ये असते, एकतर बायनरी फॉर्मॅटमध्ये 0 किंवा 1. मग आपण जे इंग्लिशमध्ये बोलतोय किंवा जे आपण इंग्लिशमध्ये प्रोग्रामिंग करतोय ते नंतर आपल्याला बायनरी लँग्वेजमध्ये किंवा म्हणजेच मशीन लँग्वेजमध्ये त्याचं कन्व्हर्जन करावं लागतं. मग हे कन्व्हर्जन करत असताना त्याच्यामध्ये कंपायलर असतो, इंटरप्रेटर असतो, अशा गोष्टी लागतात. पण मग त्यामुळे काय होतं की जर तुमची हाय लेवल लँग्वेजची तुम्हाला कन्व्हर्जन लो लेवल म्हणजेच मशीन लेवल लँग्वेजमध्ये करायचं आहे, त्यासाठी अदर सॉफ्टवेअर्सची गरज पडते. मग ते कंपायलेशन असू द्या किंवा इंटरप्रिटेशन असू द्या, यासाठी हाय लेवल अदर सॉफ्टवेअर्सची गरज पडते. पण जावास्क्रिप्टमध्ये जर तुम्ही प्रोग्रामिंग केलं, जावास्क्रिप्टचा यूज करून जर तुम्ही वेब पेजेस बनवले, तर त्याच्यासाठी तुम्हाला ते वेब पेजेस कंपाईल करण्यासाठी किंवा रन करण्यासाठी अदर कोणत्याही सॉफ्टवेअर्सची गरज पडत नाही. बघा, जावास्क्रिप्ट यूज करून जर तुम्ही एखादं सॉफ्टवेअर बनवलं, तर जावास्क्रिप्टचं प्रोग्रामिंग रन करण्यासाठी जेडीके हे टूल लागतं. बरोबर. जेडीके म्हणजे काय, जावा डेव्हलपमेंट किट. हे टूल तुम्हाला हे सॉफ्टवेअरच्या मदतीनेच तुम्ही जावाचं कोडिंग केलेलं प्रोग्राम तुम्ही रन करू शकता. तसं जावास्क्रिप्टचं जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला त्यासाठी कोणत्याही असं स्पेशल सॉफ्टवेअरची गरज पडत नाही इंटरप्रिटेशनसाठी. म्हणून जावास्क्रिप्टला इंटरप्रिटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज असं म्हटलं जातं. बघा, तुम्हाला मी एक्सप्लेनेशन दिलं की जावास्क्रिप्टला इंटरप्रिटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज का म्हटलं जातं. त्याचं कारण हेच की जावास्क्रिप्टचा प्रोग्राम रन करण्यासाठी, जावास्क्रिप्टचे वेब पेजेस रन करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही स्पेशल सॉफ्टवेअरची, स्पेशल प्रोग्रामची, स्पेशल टूलची गरज पडत नाही. म्हणून त्याला इंटरप्रिटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज असं म्हटलं जातं. त्याचसोबत असं की जावास्क्रिप्ट तुम्ही फक्त आतापर्यंत ऐकून होतात की किंवा आपल्याला असं सांगितलं जात होतं की जावास्क्रिप्टचा उपयोग हा फक्त आणि फक्त इंटरॅक्टिव्ह आणि डायनामिक वेब पेजेस तयार करण्यासाठी केला जातो. तर असं नाही. तर जावास्क्रिप्टचा उपयोग हा वेब बेस्ड ॲप्लिकेशन प्लस डेस्कटॉप बेस्ड ॲप्लिकेशन्स अशा दोन्ही प्रकारच्या ॲप्लिकेशन्स तयार करण्यासाठी जावास्क्रिप्टचा यूज केला जातो. मग बघा, हे जे तुम्हाला आता म्हटलं मी की वेब बेस्ड ॲप्लिकेशन असेल किंवा डेस्कटॉप बेस्ड ॲप्लिकेशन असेल, या दोन्हीमध्ये पण जावास्क्रिप्टचा यूज केला जातो. जर बघा, तुम्हाला डायनामिक वेब पेजेस तयार करायचे तर तुम्हाला HTML पण आलं पाहिजे आणि जावास्क्रिप्ट पण आलं पाहिजे आणि CSS पण आलं पाहिजे. ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला एक परफेक्ट सॉफ्टवेअर डेव्हलपर किंवा एक परफेक्ट वेब डेव्हलपर जर तयार व्हायचं असेल तर तुम्हाला 3 गोष्टी महत्त्वाच्या आल्या पाहिजेत. एक म्हणजे HTML आलं पाहिजे, दुसरं म्हणजे जावास्क्रिप्ट आलं पाहिजे, तिसरं म्हणजे CSS पण आलं पाहिजे. येथे लक्षात, या 3 गोष्टींचा ज्यावेळेस तुम्हाला चांगला अभ्यास होईल, ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये चांगलं प्रावीण्य मिळवाल, त्यावेळेस तुम्हाला एक वेबसाईट तुम्हाला किंवा अशा अनेक वेबसाईट तुम्हाला इझिली तयार करता येतील. मग बघा, जावास्क्रिप्ट अजून दुसरं सांगायचं असं की जावास्क्रिप्ट ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेज आहे. आता बघा, मोस्टली सॉफ्टवेअर, कोणतंही सॉफ्टवेअर घ्या, ते सॉफ्टवेअर जर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट असेल तरच ते जास्त फेमस होतं किंवा त्याचा जास्त यूज होतो. आता प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय, तर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजेच काय, तर बघा, प्रत्येक कम्प्युटरवरती किंवा प्रत्येक जण सर्वांच्या कम्प्युटरवरती एकच ऑपरेटिंग सिस्टीम असेल असं आहे का, नाही. फॉर एक्झाम्पल, एक 5 लोक आहेत, त्या 5 लोकांच्या पहिल्याच्या कम्प्युटरवरती असेल विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम, दुसरा वापरत असेल लिनक्स वापरत असेल, तिसऱ्याकडे जर ॲपलचा असेल लॅपटॉप किंवा कम्प्युटर, त्याच्याकडे मॅक OS असेल, अशा वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम असतात. मग जे तुम्ही वेब ॲप्लिकेशन तयार कराल किंवा तुम्ही जे डेस्कटॉप ॲप्लिकेशन तयार कराल, ते ॲप्लिकेशन हे तुमचे प्रत्येक वेबसाईट, प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीमवरती रन झालं पाहिजे. म्हणजे विंडोजला पण ते चाललं पाहिजे, मॅक OSला पण चाललं पाहिजे, लिनक्सला पण चाललं पाहिजे, युनिक्सला पण चाललं पाहिजे किंवा अँड्रॉइडला पण चाललं पाहिजे. बरोबर. मग तुम्हाला जावास्क्रिप्टचा यूज करून तुम्ही जी वेबसाईट बनवणार आहे ती वेबसाईट किंवा ते ॲप्लिकेशन हे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट असतं.
म्हणजे ते कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवरती इझिली वर्कआउट होऊ शकतं. हा एक महत्त्वाचं फीचर्स आहे जावास्क्रिप्टचं. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, जावास्क्रिप्ट ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेज आहे. त्याच्यानंतर बघा, मोस्टली आता जे आपण मार्केटमध्ये स्मार्टफोन बघतो, लॅपटॉप बघतो, कम्प्युटर बघतो, नोटपॅड बघतो, आयपॅड बघतो, अशा सगळ्या गोष्टींवरतीचे जे गॅजेट्स असतात, जे सॉफ्टवेअर्स असतात, त्या सॉफ्टवेअर्समध्ये जावास्क्रिप्टचा यूज केलेला असतो. तो काय यूज केलेला असतो त्याचं तुम्हाला मी आता सांगितलं की जावास्क्रिप्ट ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं सॉफ्टवेअर जर सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमवरती जर असं वाटत असेल चालावं, तर तुम्हाला त्या ठिकाणी मस्ट आहे जावास्क्रिप्टचा यूज करणं. येते लक्षात. त्याच्यानंतर बघा, आता त्याचं फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कोणकोणत्या सॉफ्टवेअरमध्ये जावास्क्रिप्टचा यूज केलेला आहे. तर बेसिकली बघा, आपण रोजच्या लाईफमध्ये वापरतो ॲडोब फोटोशॉप असेल, बरोबर ना, फोटो एडिटिंगचं सॉफ्टवेअर आहे ॲडोब फोटोशॉप. त्या फोटोशॉपमध्ये पण जावास्क्रिप्टचा यूज केला आहे. त्यासोबत ॲडोब रीडर असेल, ॲडोब रीडर पण आपण वापरतो ना, PDF रीडर म्हणून, त्या सॉफ्टवेअरमध्ये पण त्याचा यूज केलेला आहे. असे बरेचसे ॲप्लिकेशन्स आहेत की त्या ठिकाणी सॉफ्टवेअर जावास्क्रिप्टचा यूज केलेला आहे. त्याच्यानंतर बघा, जावास्क्रिप्ट लँग्वेजमध्ये जावास्क्रिप्ट HTML लँग्वेजचे जे API असतो, म्हणजे HTML5 जे आपण व्हर्जन शिकतोय आता आपल्या 12th स्टँडर्डला, त्या व्हर्जन्समध्ये ज्या HTML लँग्वेजचा जो API आहे, API म्हणजेच काय तर ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस, त्या ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसमध्ये जावास्क्रिप्टचा यूज केला आहे. येते लक्षात. HTML5च्या API मध्ये म्हणजेच ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसमध्ये जावास्क्रिप्टचा यूज केला आहे. त्यामुळं जर तुम्हाला पूर्णपणे जर HTML5चा यूज करून जर एखादी वेबसाईट बनवायची असेल, वेब बेस्ड ॲप्लिकेशन बनवायचं असेल, तर तुम्हाला मस्ट आहे जावास्क्रिप्ट आलं पाहिजे. येते लक्षात. मग ही इतकी अशी कारणं आहेत बघा की जावास्क्रिप्ट यूज करण्यामागचं. जावास्क्रिप्ट काय यूज करायचं त्याची महत्त्वाची मी तुम्हाला बेसिकली थोडक्यातच त्याची इंट्रोडक्शन करून दिली आहे. ही त्याची कारणं आहेत. मोस्टली बघा, जावास्क्रिप्ट इट इज अ स्क्रिप्टिंग लँग्वेज, इट इज अ इंटरप्रिटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज विच इज युज्ड टू डेव्हलप इंटरॅक्टिव्ह अँड डायनामिक वेब पेजेस अँड ऑल्सो डेस्कटॉप ॲप्लिकेशन्स. जावास्क्रिप्ट लँग्वेजचा उपयोग हा डेस्कटॉप ॲप्लिकेशन तयार करण्यासोबतच वेब बेस्ड ॲप्लिकेशन्स तयार करण्यासाठी पण उपयोग केला जातो. हे झालं जावास्क्रिप्टचं इंट्रोडक्शन. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे की जावास्क्रिप्ट ची फीचर्स काय, की जावास्क्रिप्ट का यूज करायचं. तर मोस्टली बघा, जावास्क्रिप्टची पहिलं फीचर्स आपल्याला नोटच्या मध्ये बुकमध्ये प्रोव्हाइड केलं की जावास्क्रिप्ट ही लाईट वेट लँग्वेज आहे. आता जावास्क्रिप्ट ही लाईट वेट स्क्रिप्टिंग लँग्वेज असं तिला का म्हटलं जातं. तर बघा, जसं तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जावास्क्रिप्ट ही फुल्ली ऑब्जेक्ट ओरिएंटेड नाही, बरोबर आहे. जावास्क्रिप्ट ही फुल्ली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज नाही. ती पूर्णपणे ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे जे फीचर्स आहेत. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे फीचर्स कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये पहिलं फीचर्स बघा, क्लास, दुसरं ऑब्जेक्ट, तिसरं इनहेरिटन्स, चौथं पॉलिमॉर्फिझम, पाचवा आहे इनकॅप्सुलेशन, ही जी पाच जे आहेत ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट्स आहेत. क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम आणि इनकॅप्सुलेशन. ह्या 5 ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट्सला ज्या लँग्वेज ज्या सपोर्ट करतात, ह्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट्सला ज्या लँग्वेज सपोर्ट करतात त्या सगळ्या लँग्वेजेसला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजेस असं म्हटलं जातं. मग जावास्क्रिप्ट ही जी लँग्वेज जी आहे ती या सगळ्या फीचर्सला सपोर्ट करत नाही किंवा सगळ्या फीचर्सचा यूज करत नाही. म्हणून जावास्क्रिप्ट ही लाईट वेट लँग्वेज आहे.
हे झालं पहिले फीचर. जावास्क्रिप्ट ही लाईट वेट लँग्वेज आहे. मग आता ही लाईट वेट असण्याचा फायदा काय होतो, तर जावास्क्रिप्ट यूज करून जर तुम्ही एखादी वेबसाईट बनवली तर त्याचं रन होण्याचं स्पीड किंवा त्या वेबसाईटचं स्पीड हे खूप चांगलं असतं. चांगलं म्हणजे जी वेबसाईट रन होण्याचं स्पीड जे आहे किंवा वेबसाईट एक्झिक्यूट होण्याचं स्पीड हे फास्ट होते. वेबसाईट विदिन सेकंडमध्ये ओपन होणार, विदिन सेकंड तुम्ही दुसऱ्या पेजवर जाऊ शकणार, विदिन सेकंड त्याच्यामधला कंटेंट तुम्हाला पाहायला मिळणार. म्हणजे हे सगळी प्रोसेसिंग जी आहे ती फास्ट होते. कशामुळे होते, तर ती लाईट वेट असल्यामुळे होते. त्याच्यानंतरच बघा दुसरं फीचर्स तुम्हाला सांगितलं की जावास्क्रिप्टसाठी कोणत्या एखाद्या स्पेशल सॉफ्टवेअरची गरज पडत नाही. जावास्क्रिप्टचा प्रोग्राम रन करण्यासाठी कोणत्याही सॉफ्टवेअरची गरज पडत नाही. जसं की मगाशी सांगितलं की जावा लँग्वेजचं रन करण्यासाठी JDK टूल लागतं किंवा C लँग्वेज रन करण्यासाठी CSSचा त्यांचा तो एडिटर लागतो. जावास्क्रिप्टचा किंवा अदर प्रोग्राम लिहिण्यासाठी समजा .NET असेल, PHP असेल, त्यासाठी त्यांचे वेगवेगळे एडिटर्स आहेत, ते एडिटर्सची गरज लागते. तसं HTML आणि जावास्क्रिप्टसाठी कोणत्या एडिटरची स्पेशल एडिटर्सची गरज आहे का, नाही. मग बघा आता म्हणजेच काय, त्याचं दुसरं महत्त्वाचं फीचर सांगितलं की त्याला कोणत्याही स्पेशल सॉफ्टवेअरची गरज पडत नाही. म्हणजे थोडक्यात ते कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. नेक्स्ट, जावास्क्रिप्ट ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय, तर जावास्क्रिप्टमध्ये जे जे फंक्शन्स आपण यूज करणार आहे, जे जे तुम्ही त्याच्यामधले कीवर्ड्स यूज करणार आहे, त्याचे जे कॅरेक्टर्स असतात ते सगळे ती लँग्वेजमधली जे स्ट्रिंग असेल, ऑब्जेक्ट असेल, कन्सेप्ट कोणती असेल, ती सगळी केस सेन्सिटिव्ह. म्हणजे फॉर एक्झाम्पल या क्लासचं स्पेलिंगमध्ये जर क्लास हा कीवर्ड आहे, बरोबर, क्लास कीवर्ड मधला C हा जर कॅपिटल तुम्हाला दिलेला असेल आणि जर तुम्ही प्रोग्राममध्ये C हा क्लास लिहित असताना C हा तुम्ही जर स्मॉल काढला तर त्या ठिकाणी तुम्हाला एरर प्रोव्हाइड करणार, त्या ठिकाणी तुम्हाला एरर येणार. म्हणजेच काय, थोडक्यात ही लँग्वेज ही केस सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं आहे की जावास्क्रिप्टचा उपयोग हा इनपुट व्हॅलिडेशनसाठी केला जातो. इनपुट व्हॅलिडेशन म्हणजेच काय किंवा व्हॅलिडेशन म्हणजे काय हे आपण बघू, तुम्हाला सांगतो की व्हॅलिडेशन म्हणजेच काय, तर प्रॉपर ॲक्युरेट डेटाच ॲक्सेप्ट करणं, ॲप्रोप्रिएट डेटाच ॲक्सेप्ट करणं, याला म्हणतात इनपुट व्हॅलिडेशन. इनपुट म्हणजे काय, आपण कम्प्युटरला जे इन्स्ट्रक्शन देतो त्याला इनपुट म्हणतात किंवा कीबोर्ड थ्रू, माऊस थ्रू ज्या इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करतो त्याला इनपुट म्हणतात. मग आता आपण युजरकडून इनपुट कशा थ्रू घेऊ शकतो प्रोग्रामिंगमध्ये, तर एखादा फॉर्म डिझाईन करून ते इनपुट घेऊ शकतो. मग आता हा फॉर्म डिझाईन करत असताना तो फॉर्म त्या फॉर्म मधला डेटा हा ॲक्युरेटच घेण्यासाठी आपण व्हॅलिडेशन करत असतो, बरोबर आहे. मग हे व्हॅलिडेशन करण्यासाठी जावास्क्रिप्टचा यूज केला जातो. त्याच्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं त्याचं यूज आहे, वैशिष्ट्य आहे, आपण असं म्हणू शकतो की जावास्क्रिप्टमध्ये डेट अँड टाइम हँडलर, डेट आणि टाइम हँडलर हा आपल्याला इझिली त्याच्यामध्ये यूज करता येतो. अदर लँग्वेजमध्ये हे खूप डिफिकल्ट काम असतं, पण जावास्क्रिप्टमध्ये आपण इझिली डेट अँड टाइम हँडलर किंवा त्याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, जावास्क्रिप्टमध्ये कंट्रोल स्टेटमेंट्स प्रोव्हाइड केलेत, लूपिंग स्ट्रक्चर्स प्रोव्हाइड केलेत. त्या लूपिंग स्ट्रक्चर्स आणि कंट्रोल स्ट्रक्चरच्या मदतीनं आपलं जे कोडिंग करण्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो कमी लागतो. तो कसा कमी लागतो तर आपण ते पुढे आपण बघणारच आहे. त्याचं एक थोडक्यात सांगतो की जर तुम्हाला एखादं लूप स्ट्रक्चर तुम्ही यूज केलं तर लूप स्ट्रक्चरमध्ये तुम्ही ॲट अ टाइम किंवा कंडिशन स्टेटमेंट यूज केलं, ॲट टाइम तुम्ही त्याच्यामध्ये मल्टिपल्स कंडिशन चेक करू शकताय. तुम्हाला 1000 लाईनचा कोड लिहायची गरज नाही, विदिन तुम्ही 4-5 लाईनमध्ये त्या सगळ्या कंडिशन्स चेक करू शकता युजिंग द लूपिंग अँड स्टेटमेंट्स. इथे लक्षात, मग ही एक महत्त्वाचं फीचर्स आपल्याला जावास्क्रिप्ट प्रोव्हाइड करतं. त्याचबरोबर जावास्क्रिप्टने एक बरेच असे नवीन फीचर्स नवीन काय म्हणू शकतो आपण त्याला की नवीन फंक्शन्स, जावास्क्रिप्टने नवीन फंक्शन्स प्रोव्हाइड केलेत. फंक्शन्स 2 प्रकारचे असतात, बरोबर आहे. त्याच्यामध्ये बिल्ट इन फंक्शन्स आणि युजर डिफाईन फंक्शन. युजर डिफाईन फंक्शन कशाला म्हणतो आपण, तर युजर स्वतः जी फंक्शन्स तयार करतो, जे स्वतः त्याचा सिंटॅक्स लिहितो, प्रोटोटाइप लिहितो, डिक्लेअर करतो, त्या फंक्शन्सला युजर डिफाईन फंक्शन म्हणतात. आणि बिल्ट इन फंक्शन म्हणजेच काय, तर प्रोग्रामिंगच्या ती लँग्वेज जी आहे ती त्याची बिल्ट इन फंक्शन्स म्हणजे ते आपल्याला सिस्टीम प्रोव्हाइड करते किंवा ती प्रोग्रामिंग लँग्वेज प्रोव्हाइड करते. त्याचं आपल्याला डिक्लेरेशन करावं लागत नाही, त्याचा प्रोटोटाइप लिहावं लागत नाही, त्याचे
सिंटॅक्स आपल्याला लिहावा लागत नाही. आपण फक्त त्याचं नाव वापरतो, त्याचा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये त्याचं नाव टाकतो, त्याला व्हॅल्यू पास करतो. याला म्हणतात बिल्ट इन फंक्शन्स. मग जावास्क्रिप्ट असे बिल्ट इन फंक्शन्स आपल्याला प्रोव्हाइड करते. त्याच्यामध्ये मॅथ फंक्शन असेल, स्ट्रिंग फंक्शन्स असतील, अदर जी रिलेटेड फंक्शन्स आहेत ती सगळी जावास्क्रिप्ट आपल्याला प्रोव्हाइड करते. त्याच्यानंतर बघा, महत्वाचं तुम्हाला मग सांगितलं की मी जावास्क्रिप्ट यूज करण्यामागचा महत्वाचा फायदा काय, तर त्याचं स्पीड. जर तुम्ही वेबसाईट डेव्हलप करत असाल, जर तुम्ही जावास्क्रिप्टचा यूज केला असेल तर ती वेबसाईट ही पूर्णपणे म्हणजे थोडक्यात ती खूप फास्टली वर्क होते. येते लक्षात. त्याच्यानंतर त्याची सिम्प्लिसिटी, वेबसाईटची सिम्प्लिसिटी किंवा कोडिंगमधली सिम्प्लिसिटी आपल्याला जास्तीत जास्त आपण सिम्प्लिसिटी थोडक्यात कोडिंग जे आहे ते आपण एकदम सिंपल फॉर्मॅटमध्ये करू शकतो युजिंग द जावास्क्रिप्ट. आणि वेबसाईट जी वेबसाईट तुम्ही जावास्क्रिप्टचा यूज करून तयार करणार आहे ती फास्टली सर्व्हरवरती लोड होते, म्हणून त्याचं स्पीड आहे ते जास्त असतं. या ठिकाणी आपला हा फीचर्स ऑफ जावास्क्रिप्ट हा पॉईंट या ठिकाणी संपलाय. आपण आता नेक्स्ट पॉईंट पाहतोय, टाइप्स ऑफ स्क्रिप्टिंग. जावास्क्रिप्टचे 2 स्क्रिप्टिंगचे टाइप्स आहेत. ते टाइप्स कोणकोणते आहेत ते आपण आता बघायचे. त्याच्यामध्ये पहिला टाइप आहे सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग आणि दुसरा टाइप आहे क्लायंट साइड स्क्रिप्टिंग. सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग आणि दुसरा क्लायंट साइड स्क्रिप्टिंग. आपण पॉइंट पाहतोय टाइप्स ऑफ स्क्रिप्टिंग. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट कुठला, क्लायंट साइड स्क्रिप्टिंग हा फर्स्ट. आणि सेकंड सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग. बघा, स्क्रिप्टिंग जावास्क्रिप्ट मध्ये चे 2 टाइप्स आहेत, एक क्लायंट साइड स्क्रिप्टिंग, दुसरा सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग. आता क्लायंट साइड स्क्रिप्टिंग म्हणजेच काय, जे वेब पेजेस क्लायंट साइडला रन होतात त्याला क्लायंट साइड स्क्रिप्टिंग असं म्हटलं जातं. आणि जे वेब पेजेस किंवा जे वेब पेजेस कोडिंग हे वेब सर्व्हर साइटला किंवा सर्व्हर साइटला रन होतं त्याला सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग असं म्हटलं जातं. बघा, सिंपल भाषेत तुम्हाला मी सांगितलंय की जे वेबसाईटचं कोडिंग किंवा जे वेब पेजेस हे क्लायंट साइडला वेब ब्राउझरवरती रन होतात त्याला म्हणतात क्लायंट साइड स्क्रिप्टिंग. आणि जे वेब पेजेस जे वेबसाईटचं कोडिंग रन करण्यासाठी तुम्हाला वेब सर्व्हरची गरज पडते, वेब सर्व्हरवरती ते रन होतात त्याला सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग असं म्हटलं जातं. आता त्याचं मी कंपॅरिझन चार्ट वाईज तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शन सांगतो किंवा त्याच्यामधलं ह्या दोन्ही मधला फरक आपण हा एक चार्ट मध्ये तुम्हाला मी दाखवतो. फर्स्ट कॉलम मध्ये घेऊ सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग, सेकंड कॉलम मध्ये घेऊ क्लायंट साइड स्क्रिप्टिंग. आणि त्याचे पॉइंट्स कोणकोणत्या पॉइंट्स थ्रू आपण त्याचं कंपॅरिझन करतोय ते पॉइंट्स आपण या ठिकाणी लिहूयात. त्या पॉइंट्स मध्ये बघा, पहिला पॉइंट्स आपण घेतोय, पहिला पॉइंट्स बेसिक्स. याचं बेसिक्स काय किंवा त्याचा बेसिक यूज काय होतो हे आपण त्याचं पहिलं बघूया. क्लायंट साइड वर्क्स इन बॅकएंड which could not
be visible at client side. Works at front end and scripts are visible among the visible to users. पहिला फरक बघा क्लायंट साइड स्क्रिप्ट आणि जावास्क्रिप्ट मधला की सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग हे बॅक एंडला वर्क होतं आणि ते क्लायंट साइडला विजिबल होत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये त्याची जे स्क्रिप्टिंग जे आहे ते स्क्रिप्टिंगचा डेटा पोस्ट होत असताना क्लायंटला किंवा त्या युजर्सला दिसत नाही. पण क्लायंट साइड स्क्रिप्टिंग यूज करून जर तुम्ही पेजेस बनवलं असेल, जर तुम्ही वेब पेज बनवलं असेल तर ते फ्रंट एंडला त्याचं वर्किंग होतं, म्हणजे क्लायंट साइडला ते वर्किंग करतं आणि त्याच्यामधला डेटा हा पूर्णपणे युजर्सला विजिबल असतो. त्याच्यानंतर सेकंड त्याचं आपण बघूया. सेकंड पॉइंट्स प्रोसेसिंग त्याच्यामध्ये बघा रिक्वायर्स सर्व्हर interaction does not require server interaction. क्लायंट साइड स्क्रिप्टिंग रन होण्यासाठी सर्व्हरची गरज पडते, सर्व्हर इंटरॅक्शनची गरज पडते. तशी क्लायंट साइड स्क्रिप्टिंग वर्क होण्यासाठी किंवा रन करण्यासाठी सर्व्हरच्या इंटरॅक्शनची गरज नसते. हा एक दोघांमधला महत्वाचा फरक आहे. तिसरा पॉइंट आपण पाहतोय लँग्वेजेस इन्व्हॉल्व. कोणकोणत्या लँग्वेजेस ह्या सर्व्हर साइड स्क्रिप्टिंगला सपोर्ट करतात आणि कोणकोणत्या लँग्वेजेस या क्लायंट साइड स्क्रिप्टिंगला सपोर्ट करतात हे आपण पाहतोय. लँग्वेज इन्व्हॉल्वमेंट मध्ये बघा सर्व्हर साइड स्क्रिप्टिंगला PHP, त्याच्यानंतर ASP.NET, त्याच्यानंतर रुबी, पायथॉन, त्याच्यानंतर कोल्ड फ्युजन एक्सेट्रा. PHP, ASP.NET, रुबी, पायथॉन, कोल्ड फ्युजन एक्सेट्रा इत्यादी लँग्वेजेस जे आहेत त्या सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग ला सपोर्ट करतात किंवा या लँग्वेजचा यूज करून आपण सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग करू शकतो. तसं क्लायंट साइड स्क्रिप्टिंग साठी बघा HTML, जावास्क्रिप्ट आणि CSS, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, जावास्क्रिप्ट आणि कॅस्केडिंग स्टाईल शीट इत्यादींचा यूज करून आपण क्लायंट साइड स्क्रिप्टिंग करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट affect dynamic web pages. Provides सर्व्हर साइड स्क्रिप्टिंगचा यूज करून आपण डायनॅमिक वेब पेजेस आपल्याला त्या सर्व्हर साइड स्क्रिप्टिंगचा यूज करून आपण तयार करू शकतो. Can reduce the load of server. महत्वाचा त्याच्यामधला बघा हे आहे डिफरन्स आहे. सर्व्हर साइड स्क्रिप्टिंगचा यूज करून आपण सर्व्हरवरचा लोड हा कमी करू शकतो
आणि सर्व्हर स्क्रिप्टिंगचा यूज करून आपण डायनामिक वेब पेजेस तयार करू शकतो. सर्व्हरचा लोड कमी करू शकत नाही. आणि लास्ट त्याच्यामधलं महत्वाचं हे आहे, फरक आहे सिक्युरिटी. याच्यामध्ये सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग सिक्युअर आहे का क्लायंट साइड स्क्रिप्टिंग सिक्युअर आहे हे आपण आता बघतोय. त्याच्यामध्ये बघा हे रिलेटिव्हली सिक्युअर आहे आणि हे इनसिक्युअर. क्लायंट साइड स्क्रिप्टिंग हे सिक्युअर असं कन्सिडर केलं जातं आणि सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग हे रिलेटिव्हली सिक्युअर असं म्हटलं जातं आणि क्लायंट साइड स्क्रिप्टिंग हे इनसिक्युअर असं म्हटलं जातं. त्याचं कारण आपण वरती लिहिलंय बघा, काय की ज्यावेळेस तुम्ही क्लायंट साइड स्क्रिप्टिंग करता त्यावेळेस त्याच्या थ्रू जाणारा जो डेटा आहे तो युजर्सला विजिबल होतो, म्हणून क्लायंट साइड स्क्रिप्टिंग हे इनसिक्युअर आहे. आणि सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग थ्रू जो पोस्ट होणारा डेटा आहे, जो जाणारा डेटा आहे, तो डेटा हा विजिबल होत नाही, कुड नॉट बी विजिबल ॲट अ क्लायंट साइड. तो क्लायंट साइडला दिसत नाही म्हणून तो रिलेटिव्हली सिक्युअर आहे. हा दोन्ही मधला फरक आहे, क्लायंट साइड स्क्रिप्टिंग आणि सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग मधला. येते लक्षात? तर आपण आता हा पॉईंट या ठिकाणी आपला संपलाय. डिफरन्स बिटवीन क्लायंट साइड स्क्रिप्टिंग आणि सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग, त्याचे पॉईंट्स आपण बघितले. त्या पॉईंट्सनुसार आपण त्याचं फरक बघितला. पहिला पॉईंट बघितला बेसिक, दुसरा प्रोसेसिंग, तिसरा लँग्वेज इन्व्हायरमेंट, चौथा अफेक्ट आणि पाचवा सिक्युरिटी. या ठिकाणी आपला हा पॉईंट संपलाय. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला पाहायचंय जे आपण लूपिंग स्टेटमेंट आणि कंट्रोल स्टेटमेंट जे आपण पाहिले होते प्रिव्हियस इयर्सला, त्याची ॲडव्हान्स व्हर्जन्समध्ये आपल्याला नेक्स्ट लेक्चरला पाहिजे. तर आपण आज या ठिकाणी थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉईंट कंटिन्यू करूयात. थँक्यू व्हेरी मच.